नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. बीड नगर परिषदेच्या नगर उपाध्यक्ष पदाची खिचडी म्हणजे बिरबलची खिचडी अजूनही शिजायला कधी शिजणार याची सगळेजण वाट बघतायत. नगर उपाध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही जानेवारी 15 ही जवळ येते आणि ही जवळ येत असताना सुद्धा अजूनही कसल्याही पद्धतीचा जो जो सकारात्मक संदेश आहे तो अजूनही बाहेर पडलेला नाही. कारण की ज्या पद्धतीने जनतेने प्रत्येक पक्षाला कौल दिलेत आणि या कौलाचं जर समीकरण मानलं तर कुणाकडंच म्हणजे ना राष्ट्रवादी अजितदादा पवारकडं यांच्या या उपाध्यक्ष पदासाठी संख्याबळ आहे, न संदीप क्षीरसागर म्हणजे शरदचंद्र पवार या राष्ट्रवादीकडं संख्याबळ आहे, न योगेश क्षीरसागरांकडं. मग या तीन तिकडीमध्ये कोणत्या तरी दोन जणाला एकत्र आल्याशिवाय हे उपाध्यक्षपद आपल्याला विराजमान करता येणार नाही, हे अंतिम सत्य आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळं म्हणजे पुण्यामध्ये ज्या पद्धतीने महानगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि त्या रणधुमाळीमध्ये शरदचंद्र पवार आणि अजित पवार या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन पुणे नगर महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका एकत्रितपणे लढवत आहेत. त्यामुळं बहुतांशी लोकांची समीकरणं ही बांधली गेली होती की ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळं बीडमध्येही तेच समीकरण एकत्र येईल. त्यामुळंच भाऊ आणि नाना अशी दोन समीकरणं समोर आणून विनोद मुळूक आणि अमर नाईकवाडे यांचे नाव या नगर उपाध्यक्षासाठी पुढे चर्चेत येऊ लागले. परंतु वास्तविक स्वरूपात अशा पद्धतीचा संकेत अजूनही संदीप क्षीरसागराने दिला नाही. जोपर्यंत संदीप क्षीरसागर किंवा योगेश क्षीरसागर असे पॉझिटिव्ह संकेत देत नाहीत तोपर्यंत या नगर उपाध्यक्ष पदावर कोण विराजमान होणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे. मात्र सामाजिक परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीची भूमिका सध्या बीड नगर परिषदेची झालेली आहे, कारण की एकीकडे ज्या पद्धतीने अजितदादा पवार गटाकडं आणि शिवसेना MIM आणि काँग्रेस या सगळ्यांचं समीकरण एकत्र बांधलं तरी त्यांची संख्याबळ हे 22 वरच अटकत आहे. तर दुसरीकडं ज्या पद्धतीने एकीकडे 14 आणि एकीकडे 15 असं 27 गणित क्षीरसागरांचं जुळत आहे, परंतु त्या दोन्हींच्या मध्ये जे मतभेद आहेत, ज्या पद्धतीच्या समीकरणामध्ये मुळे आज दोन्ही विभक्त पद्धतीने लढले, आता ते एकत्र येतील का हा सगळ्यात मोठा प्रश्न. अनेक पद्धतीनं समीकरणं बांधल्या जात आहेत, अनेक पद्धतीची चर्चाही बीड विचारात चालू आहे. परंतु या सगळ्या जरी चर्चा आणि समीकरणं बांधली जात असतील तरीही या सगळ्या गोष्टींची जी फलित आहेत ते बेरजेवर आहे. कारण की या सगळ्या समीकरणामध्ये येणारं भवितव्य हे नगर उपाध्यक्षासाठी ज्या पद्धतीनं बांधलं जाईल, कारण की आता जरी जनतेतून नगराध्यक्ष निवडून देऊन त्याला 2.5 वर्ष निरंकुश अशी अधिकार मिळाले असतील तरीही त्याला रोखण्याची ज्या पद्धतीने भूमिका आहे ती नगर उपाध्यक्षाची आणि नगरपालिकेमधील ज्या बाकीच्या समित्या आहेत की पाणी पुरवठा असेल, स्वच्छता असेल, नगर रचना असेल, आरोग्य असेल किंवा विद्युतीकरण असेल, अशा सगळ्या समित्यांवर आपले माणसं विराजमान करण्यासाठी ही आकडेवारी सिद्ध करणार आहे. आता या सगळ्या आकडेवारीची जी भूमिका आहे ती 15 तारखेच्या आत यांना जमाबेरीज करून आपल्या नगर उपाध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा अर्ज हे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करायचा आहे. पण अजूनही ती बिरबलची खिचडी 7व्या हंड्यावरच आहे. ती 7वा हंडा पर्यंत ही ऊब ही 15 तारखेपर्यंत तरी पोहोचेल का हा यक्ष प्रश्न आता सगळ्या नागरिकांसमोर उपस्थित आहे. कारण की ज्या पद्धतीच्या भूमिका नगर परिषदेमध्ये झाल्या आणि त्यामुळं क्षीरसागर मुक्त नगरपालिका अशी जी मोड बांधण्यात आली, आता या क्षीरसागर मुक्त नगरपालिकेला क्षीरसागरांना विश्वासात घेतल्याशिवाय ही नगराध्यक्षाची निवडणूक पूर्ण होणार नाही. का क्षीरसागरच दोन्ही मिळून या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपला नगर उपाध्यक्ष विराजमान करून या नगरपालिकेच्या चाव्या आपल्या हातात घेतील, अशी दोन पद्धतीची भाकीतं आता जनतेसमोर उपस्थित आहे आणि प्रत्येक कट्ट्यावर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चेला उधाण आहे.
पण या उदाहरणामध्ये सत्य आणि शाश्वत काय? शेवटी दोन्ही बंधू एकत्र येऊन या नगर परिषदेमध्ये पुन्हा आपली सत्ता स्थापित करतील का? का अजितदादा आणि पवार साहेब एकत्र आल्यामुळं पुण्याच्या फॉर्म्युल्याला परत बीड नगरामध्ये वापरण्यात येईल का? असे दोन समीकरण आता एकमेकाच्या समोर उभे आहेत. परंतु तारीख आहे 15 जानेवारी. या 15 जानेवारीच्या आत या दोन्ही समीकरणाची सोक्षमोक्ष व्हायला हवा आणि या पद्धतीनं सोक्षमोक्ष झाल्यानंतर नाना की दादा हा विषय पूर्ण सम्मिलित होईल. परंतु खऱ्या अर्थानं बघितलं तरी नाना की दादा हे विषय पूर्ण होण्याच्या अगोदर क्षीरसागर आणि राष्ट्रवादी का योगेश क्षीरसागर आणि संदीप भैया हे दोन्ही समीकरण आता एकत्र येणं गरजेचं आहे. त्यामुळे या नगरपालिकेचे गणित कशा पद्धतीने जुळतील आणि बीडला कोण उपनगराध्यक्ष पद कोणाच्या हाती येईल हे आता येणारा काळच आता ठरवणार आहे. वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं या लोकशाहीची जी आकडेवारीची जी बेरीज आहे ती बेरीजच या 15 तारखेला निश्चितपणे समीकरणाची असेल की एकत्रीकरणाची असेल या दोन्ही गोष्टीवर दोन पडदे उठवणार आहे. आणि वास्तविक स्वरूपात बीड शहराची ज्या पद्धतीच्या भूमिका आणि नगर परिषदेचं भवितव्य हे 15 तारखेच्या आत या सगळ्या राजकीय पक्षांना एकत्रितपणे आपले निर्णय घेऊन सामाजिक पटलावर मांडायचे. त्यामुळं या संख्येच्या गोळाबेरजेमध्ये कोण बाजी मारतं, दोन्ही क्षीरसागर एकत्र येऊन आपला नगराध्यक्ष स्थापन करणार की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन आपला नगराध्यक्ष स्थापन करणार. आता क्षीरसागर विरुद्ध 2 राष्ट्रवादी असा हा जो लागलेला तर तिढा आहे तो तिढा या 15 तारखेला निश्चितपणे सुटेल आणि 100% ज्या दोन्ही राष्ट्रवादीपैकी जर एक तर दुसरीकडे 2 क्षीरसागरामध्ये ची युती करून एक ही समीकरणं बांधली जातील. याच्याकडे जनतेचं लक्ष आहे. बघूया काय घडतं या बीडच्या राजकारणात आणि बीडच्या भूमिकेत नवीन समीकरणं काय येतात. तोपर्यंत आपल्याला काय वाटतं या व्हिडिओच्या संदर्भातून याच्या कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.